सेवा सम्राट गुणवंत बाबा चराटे प्रतिष्ठान द्वारा गुणवंत बाबा चराटे की पुण्यतिथि के उपलक्ष्य में सेवा पुरस्कार समारोह का आयोजन शुक्रवार को किया गया था, जब मुख्य अतिथि के रूप में श्री महामंडलेश्वर वैराटवासी अवानंद गिरी महाराज तथा माननीय महामंडलेश्वर काशीनाथ दास जी महाराज उपस्थित थे। इस दौरान वाहल गांव के हरिभक्ति परायण रामकृष्ण महाराज को उनकी समाज प्रबोधन की सेवा देखकर उन्हें सेवा सम्राट पुरस्कार से नवाजा गया। रामकृष्ण महाराज ने आदिवासी लोगों को मार्गदर्शन करते हुए आदिवासी लोगों को व्यसन मुक्ति कराया और उन्हें धार्मिक बनाया। व्यसनधीन लोगों से व्यसन मुक्ति का कार्य रामकृष्ण महाराज द्वारा किया गया, जिसके चलते सेवा सम्राट पुरस्कार से उन्हें नवाजा गया। रामकृष्ण महाराज को इससे पहले 2008 में कीर्तन परमहंस पुरस्कार, 2010 में महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार, 2013 में श्रमजीवी गौरव पुरस्कार और 2014 में वारकरी भूषण पुरस्कार से भी नवाजा गया है। या पुरस्कार सोहळ्यासाठी माझी निवड झाली। मजपा मरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी या तुकोबारायांच्या न्यायानं अधिकार नसताना महाराजांनी मला इथे सन्मानित केलं। कारण सेवा करत असताना त्याचा मोबदला घेणं हे सेवेच्या विरुद्ध आहे। सेवा करत राहावं। गीता सांगते कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, तू कर्म करत राहा, फलाची अपेक्षा करू नको। फळ मिळतच राहणार। जे तुम्ही चांगलं कार्य करताय त्याचं फळ तो परमात्मा तुम्हाला देत असतो। फक्त कार्य मी करतोय, माझ्यासाठी करत नाही तर समाजासाठी करतोय, एवढं डोक्यात ठेवलं बाकी सगळं मिळत असतं। मी बाकीच्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही। समाजामध्ये जी व्यसनाधीनता आज वाढीला लागलेली आहे, तर समाज दोन गोष्टीमध्ये आज गुरफटलेला आहे, एक व्यसन आणि एक फॅशन। बरं, दोन गोष्टीमध्ये आज समाज गुरफटलेला आहे। या दोन गोष्टींमधून बाहेर पडण्याकरता मी सतत सातत्याने प्रयत्न करीत असतो। आज समाजाचा जर विचार केला तर समाजातल्या चांगल्या माणसांकरता कितीतरी लोक चांगली कामं करत असतात, पण ज्यांना समाजाने अवहेळलेलं आहे, समाजापासून जो समाज दूर गेलेला आहे, असा आदिवासी समाजाची मी निवड केली की त्यांच्यामध्ये राहून मला कार्य करता येईल। एक आदिवासी वाडी पहिल्यांदा मी निवडली। इथे आदिवासी वाडीमध्ये मी गेल्यानंतर एक निरीक्षण केलं त्या आदिवासींचं की त्या लोकांना सकाळी डबा न्यायची सुद्धा माहिती नव्हती। इथपासून सुरुवात, सकाळी दात घासायचे असतात हे सुद्धा माहिती नव्हतं। एवढा मागासलेला समाज, आज त्या समाजाचा जर विचार केला, संपूर्ण ती आदिवासी वाडी मी 2 वर्षामध्ये व्यसनमुक्त म्हणजे दारू मुक्त केली पूर्ण आदिवासी, की ज्यांना रात्रंदिवस प्यायची सवय, ज्यांना दारूशिवाय राहताच येत नव्हतं, सकाळी उठल्या उठल्या उतारा लागायचा। आमच्या भाषेत सांगतो, म्हणजे पाण्याची चूळ भरण्याकरता सकाळी उठल्यानंतर आपल्याला चूळ भरण्याकरता पाणी लागतं, त्याला चूळ भरण्याकरता सुद्धा दारू लागायची। एवढे व्यसनाधीन झालेल्या लोकांना व्यसनापासून दूर करणं हे महत्त्वाचं काम।